आपण आहोत अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये आणि हे आपण पाहतोय ही बस ही प्रवाशांची नाही आहे, तर ही मेडिकल म्हणजे डॉक्टरांची प्रशिक्षणाची बस आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया की कशा प्रकारे हे डॉक्टर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. की या ठिकाणी जे आहे संपूर्ण डॉक्टर विद्यार्थी आहे जे प्रशिक्षण घेत आहे. त्यांना सर्जरीचं जे आहे प्रशिक्षण इथे दिलं जात आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे त्यांना स्टिचेस देणं वगैरे इथे त्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. आणि प्रत्येक डॉक्टर विद्यार्थी सुद्धा आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इथे स्टिचेस कसे दिल्या जातात ह्याचं प्रशिक्षण इथे चालू आहे. नवीन विद्यार्थी आणि ह्याच्या जे बॅच आहेत त्या दर 2-2 तासांच्या ह्या बॅच आहेत आणि या बॅच मध्ये यांना शिकवल्या जातं. नवीन नवीन टेक्नॉलॉजी इथे शिकवल्या जात आहे. त्यानंतर जे आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे स्टिचेस देताना हे डॉक्टर विद्यार्थी आपण पाहतोय की या चालत्या बसमध्ये जे आहे ते इथे प्रशिक्षण देत आहेत आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी इथे शिकवल्या जात आहे. मॅडम मला एक सांगा की आपण हे शिकतोय तर केव्हापासून शिकतोय? 2 दिवसापासून हा प्रोग्राम सुरू आहे. आणि काय काय फायदा आहे नेमकं याचा शिकताय आपण ते? यांनी आम्हाला शिकायला मिळतंय की सुचर्स कसे द्यायचे, नॉट्स कशा बांधायच्या. आतापर्यंत नेमकं किती प्रशिक्षण झालं, मग किती शिकवलं गेलं? 2-2 तासाच्या बॅचेस चालू आहेत. त्या हिशोबाने जसे स्टुडंट्स येतात तसे 2 तासांच्या या बॅच मध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं इथं प्रशिक्षण दिलं जातं आणि भरपूर असे विद्यार्थी आहेत जे 2 तासांच्या या बॅच मध्ये जे आहेत वेगवेगळ्या बॅचेस मध्ये शिकवले जात आहे. वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला.